जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे शेतकऱ्याला न्याय मिळालाय। किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणात 6 सावकारांना अटक करण्यात आली आहे। शेतकरी रोशन कुळेनं जय महाराष्ट्राचे आभार मानले। शेतकरी रोशन कुळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। नागभीडच्या रोशन सदाशिव कुळे या शेतकऱ्याने 1 लाखाचा कर्ज घेतला आणि आपली किडनी विकून अवैध सावकाराला 74 लाख रुपये अदा केले। याची बातमी जय महाराष्ट्राने सर्व अगोदर भारत देशासमोर व महाराष्ट्र राज्यासमोर आणली। त्यानंतर पूर्ण यंत्रणा कामी लागलेली आहे। मी सर्वप्रथम जय महाराष्ट्राचं खूप खूप अभिनंदन करते, कारण त्यांनी माझ्या जो दबलेला आवाज होता ते महाराष्ट्रासमोर देशासमोर उघड करण्याचं काम त्यांनी केलं। सर्वप्रथम त्यांचं मी खूप खूप आभारी आहे। माझं प्रकरण थंड बसत्यात असताना जशी जय महाराष्ट्राने माझी सर्वप्रथम माहिती दिली, त्याच्यानंतर प्रशासन सरकार सर्व खळबळून जागे झाले, यंत्रणा पूर्ण कामी लागली। मला आता पूर्ण माननीय प्रशासनावर आणि जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्यावर पूर्णपणे मला दृढ विश्वास आहे की ते मला न्याय देतील। विकण्यासाठी वृत्त केलं होतं तुला, त्याच्यावर त्यांचा पोलिसांचा काय म्हणणं आहे आणि जर कंबोडलेला जायचं झालं तर तू जायला तयार आहे? पोलीस तपासाअंती पोलीस तपासाला मला पण सहकार्य करायला लागेल आणि ते तपासाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि जर हा रॉकेट खोलण्यासाठी जर ते मला कंबोडिया ज्या मी इथं गेलो होते ते प्रत्येक ठिकाण पण मी दाखवू शकतोय। माझी एकच विनंती आहे की या पूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा, ही माझी कडकडीची विनंती आहे। आणि महत्वाचं म्हणजे आज गावखेड्यात सुद्धा हे सावकारकीचे प्रमाण वाढले आहेत, याची पण दखल शासनाने घ्यावी, ही माझी कडकडीची विनंती आहे। किडनी रॅकेट आहे याचा पर्दाफाश झाला पाहिजे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, विंथूर, नागभीड, चंद्रपूर।